दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला युवकांनी शिक्षण माफियांचा बिमोड करावा। व्ही.वाय. पाटील। नागराळेत खडतर परिस्थितीत यश मिळवलेल्या दीक्षा व साक्षी पाटील भगिनींचा गौरव। शिक्षण हेच विकास साधण्याचे प्रभावी माध्यम आहे, परंतु सध्या शिक्षण माफिया या क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आणत आहेत। युवकांनी काळाची गरज ओळखून या माफियांचा बिमोड करावा असे प्रतिपादन व्ही.वाय. पाटील यांनी केलं। नागराळे येथे व्ही.वाय. आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व ग्रामविकास वाचनालय आयोजित गुणवंत सत्कार समारंभात ते बोलत होते। येथील क्रांती कारखान्याचे कामगार दिलीप पाटील यांच्या दीक्षा व साक्षी या दोन्ही मुलींनी कोणतीही शिकवणी न लावता घरकाम व बस प्रवासात अभ्यास करून उत्तुंग यश मिळवलं। दीक्षाने RIT कॉलेजमधून IT डेटा ॲनालिसिसमध्ये BTech पदवी मिळवली असून तिची पुणे व बेंगलोर येथील नामांकित कंपन्यात निवड झाली आहे। तर साक्षीने मेकॅट्रॉनिक्समध्ये 96% गुण मिळवून महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकावला असून तिला आंध्र प्रदेशाच्या SRM युनिव्हर्सिटीची फेलोशिप मिळाली आहे। या दोन्ही ग्रामीण भगिनींचे यश कौतुकास्पद व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले। यशवंत बाबर व व्ही.वाय. पाटील यांच्या हस्ते या दोघींचा गौरव करण्यात आला। दत्तात्रय पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केलं, तर ग्रंथपाल राहुल पाटील यांनी आभार मानले। या सोहळ्याला महादेव पाटील, दीपक गायकवाड, कुमार पाटील, प्रकाश पाटील, BR पाटील, पांडुरंग हजारे, राजेंद्र खराडे यांच्यासह ग्रामस्थांनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे सामान्य माणसाचा शिक्षणावरचा विश्वास होत चाललेला आहे। याचा अर्थ असा आहे का की कोणी शिकूच नाही, शिक्षण आता काय ब्रेक करायचं आहे त्यात काय आपण नको असं म्हणून चालत नाही। घरात घुशी झाल्या घर जाळतं का? जाळ घुशी मारलं तसं या क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार आहे या धंदा त्यांना उघड करणं, ते शाणे होत नसतील तर त्यांना शिक्षा करणं, ही प्रवृत्ती निघून काढणं ही काळाची गरज आहे। देशाचा समाजाचा विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरं कोणतंही प्रभावी साधन नाही। तुम्ही आपल्या गावातले बघितलं तर प्रत्येक घर बघितलं तर तुम्हाला